शेतकरी मित्रांनो नमस्कार. दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेवगा हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. ज्यामध्ये हा जो शेवगा दिसतो ओडिशीचा आहे, हा हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल झालेला आहे. तर आपल्याला अशा एका देशी जुगाडमधून आपल्याला एवढ्या उंचावरच्या जे शेंगा आहेत ह्या कशा कट करायच्या या देशी जुगाडच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे. तर ते कोणतं देशी जुगाड आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघत आहोत. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, हे कोणतं जुगाड आहे आपण बघू. दाखवा बरं थोडं. नाव सांगा तुमचं काय? भाऊराव खंदारे. जोऱ्यानं सांगा थोडं. भाऊराव खंदारे. बरं बरं, थोडं दाखवा आम्हाला कापता वेळेस. अशा प्रकारे हार्वेस्टिंग केले जाते. खाली दाखवा थोडं इकडं. हा, भरपूर कट व्हायलं. बघा, हे 10-15 फुटाचा भाला आहे आणि यासाठी आपण याने एक पुढी सिकेटर कातर एक लावलेली आहे, ज्यामध्ये आपण बघू कशा प्रकारे या ठिकाणी जुगाड कटिंग करण्यासाठी केलेलं आहे. हा सिकेटर आहे, या ठिकाणी यांचा वापर केलेला आहे. आणि हे जे मधातली जे दोरी आहे यासाठी याचे जे तोंड आहेत हे बंद होणार आहेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे कटिंग होत आहे. आपण प्रत्यक्ष बघू शकता. दाखवावरचे हार्वेस्टिंग करताना सोपा आणि साध्या. किती पैशामध्ये लागले व्हायला? त्याला 100 रुपये. 100 रुपये आणि 400 रुपयाचं सिकेटर आहे. असं 500 रुपयामध्ये तुमच्या शेवगा या शेंगाचं हार्वेस्टिंग करीत आहेत. बघू शकता आपण. आता या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये हा बाग आहे. आता या ठिकाणी याने भरपूर अशा प्रकारे हार्वेस्टिंग केलेली आहे शेंगाची. हे बघू शकता तुम्ही या साह्याने. उंच जेवढे असतील तेवढं या साह्यानं कट करता येते. अशा साध्या आणि सोप्या जुगाडमधून शेतकऱ्याचा फायदा होतो. वीस ते 30 फुटापर्यंत सुद्धा झाडाचे हार्वेस्टिंग शेंगा काढता येतात आपल्याला या सिकेटरच्या सहाय्यानं. बघू शकता आपण प्रत्यक्ष. हे पहा, हे जे शेंग पडलेली आहे ही 20 फुटाहून आपण या जुगाडच्या सहाय्याने काढलेली आहे. धन्यवाद काका.